25 ऑक्टोबर 2020 रोजी नागपूरमधील बर्डी स्थित ऐतिहासिक वास्तू श्याम हॉटेलसमोर बुद्ध वंदना संपन्न झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या श्याम हॉटेलमध्ये 8 दिवस 11 ते 18 ऑक्टोबर 1956 पर्यंत थांबले होते। चंद्रभनी व अन्य भिक्षूंच्या उपस्थितीत या ठिकाणी 15 ऑक्टोबर 1956 रोजी कर्नाटकातील काही लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली। त्यामुळे श्याम हॉटेल ही वस्तू ऐतिहासिक असून ती दीक्षाभूमी इतकीच पवित्र आहे। दरवर्षी येथे संपूर्ण देशातून, विदेशातून आणि संपूर्ण नागपूर शहरातून बौद्ध जन व भिक्खू देखील दरवर्षी भेट देऊन वंदना करून जातात। इसवी सन 1956 मध्ये 7 डिसेंबर रोजी मध्य प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने नागपूर शहरात राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा केली होती। त्यानंतर 1991 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री श्री विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ही घोषणा केली होती। ही वस्तू धम्मदीक्षा जाहीर करण्याबाबत 30 एप्रिल 2012 रोजी नागपूर महानगरपालिकेने विशेष महासभा बोलावून स्मारक बनवण्याबाबतचा ठराव पारित केला होता। नागपूर शहरात कुठेही मागणी नसताना स्वामी विवेकानंदाचे व सुरेश भटांचे स्मारक बनले, परंतु ज्या शहरात वैश्विक धर्मांतर घडवून आणले तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक मात्र बनू शकले नाही। गेले 64 वर्षात स्मारक झाले नाही याची येथील शासनाला जराही खंत वाटत नाही, असे डॉक्टर भीमराव गोटे यांनी सांगितले। मात्र या श्याम हॉटेल धम्मदीक्षा स्मारकासमोर दरवर्षातील 4 दिवशी आमचा बुद्ध वंदना कार्यक्रम आमरण व्याहतपणे सुरू राहील, मग ते स्मारक हो अथवा न हो। या प्रसंगी प्रेम गजबिये व रामटेके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी अरुण गाडे, भीमराव मेश्राम, बाबुलाल मेश्राम, विशेष शेवाडे, अरुण पाटील, रेवराम श्यामकुवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।